तर जय श्री महाकाल मित्रांनो, आजचा ब्लॉग काढण्याचं एकच कारण की श्री क्षेत्र निमगावमध्ये होणारा महाभव्य दिव्य कार्यक्रम 2027चा 27/3/27 ते 4/4/27 महाभव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजित केलेले आहे। तरी सर्व महाकाल भक्तांनी हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडावा ही श्रींची इच्छा। आणि असं म्हटलं जाते की आपल्याला आपली जी मातृभूमी आहे त्याचा सार्थ अभिमानी असलं पाहिजे। जननी जन्मभूमीच्या स्वर्गादपी घरी अशी जे म्हटलं जाते, सर्वात स्वर्ग कुठं आहे तर तुमच्या गावातच स्वर्ग आहे। आपल्या गावाचं नाव रोशन करण्यासाठी सर्वांनी जेही काही आपल्या वाट्याला काम येईल तिथं आहे नाही, हे समितीवाले ठरवू द्या की काय काम करायचं। आपण तन मन धनानं, धन हे महत्त्वाचं नाही, 1 रुपया यात महत्त्वाचा आहे। आणि ह्या पावत्या कशासाठी फाडल्या जातात, ज्यावेळेस एखाद्या कार्यक्रमात आपलं काही योगदान असते तो कार्यक्रम आपल्याला आपला वाटतो। जर आपलं श्रम नसतील, आपलं त्याच्यामध्ये काही आपण वेळ दिलेला नसेल, आपला त्याच्यामध्ये 1 रुपया नसेल तर तो कार्यक्रम असा हा परक्याचा कार्यक्रम आहे। तर जे प्रत्येकाला शक्य आहे, ज्याला श्रम देणं शक्य आहे त्यांनी श्रम द्यावे, ज्याला वेळ देणं शक्य आहे त्यांनी वेळ द्यावा, ज्याला 1 रुपया देणं शक्य आहे त्यांनी 1 रुपया द्यावा। ज्याला आता आपण 1 रुपया म्हणजे 101 रुपये ठरवूया मोठ्या कार्यक्रमासाठी, 101 रुपये मिनिमम। आणि त्याला वरचं काही लिमिट नाही, आणि ते देणारे जे असतात ते व्यवस्थितच देतात। हा कार्यक्रम आपण पवित्र ठिकाणी आज इथं आहे, मला विश्वास आहे महाराजजीचे आशीर्वाद आहेत, आपल्या सर्वांची साथ आहे। हा कार्यक्रम आपण निश्चितपणे चांगल्या प्रकारे यशस्वी करूया। तर अशा प्रकारे या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन करण्यात आले आहे। तरी सर्व भावी भक्तांनी या कार्यक्रमात अतिशय प्रतिसाद देऊन हा कार्यक्रम भव्य दिव्य प्रकारे पार पाडावा।